श्री स्वामी समर्थ. अगदी थोड्याच दिवसात दिवाळी या सणाला सुरुवात होणार असून दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो आणि दिवाळीचा सण हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा करण्यात येतो. ही अमावस्या वर्षात येणाऱ्या सर्व अमावस्यांपैकी सर्वात मोठी अमावस्या आहे. तर या अमावस्येला गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक पूजाविधी करत असतात. अनेक उपाय देखील केले जातात. तसाच आपण आज या व्हिडिओमध्ये एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यानं आपल्यावरती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तर राहणारच आहे, त्याचबरोबर आपल्या घरातील आजारपण, गरिबी, शत्रुपीडा, वशीकरण हे सर्व दूर होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्याला जे हवे, आपली जी मनोकामना आहे, इच्छा आहे, तर ती पूर्ण होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या कार्तिक अमावस्येला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे, तर हे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही कार्तिक अमावस्या दिवाळीमध्ये येत असून या दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेची उपासना केली जाते, आराधना केली जाते आणि म्हणूनच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील आणि तिच्या कृपेने आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. यासाठीच या दिवाळीमध्ये या कार्तिक अमावस्येला काही उपाय केले जातात आणि हे उपाय केल्यामुळं आपल्याला सर्व समस्येतून मुक्ती तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होण्यास मदत होते. तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत जलद फल प्राप्त करून देणारा आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्याला या कार्तिक अमावस्येला करायचा आहे. आणि हा उपाय केल्यानं आपल्या घरातील आजारपण असेल किंवा गरिबी, शत्रुपीडा, कोणी जर वशीकरण जर केलं असेल तर ते सर्व दूर होणार आहे आणि आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला फार महत्त्व आहे आणि देवपूजा असू द्या किंवा कोणताही सण असू द्या आणि दिवाळीला तर दिवा हा लागतोच. म्हणूनच या दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा असा हा दिवा. म्हणूनच आपल्याला या दिवाळीमध्ये हे कणकेचे 5 दिवे नक्की लावायचे आहेत. तर आता आपण हे दिवे बनवण्यासाठी जेव्हा कणिक मळत असतो तर त्यावेळेला आपल्याला या कणकीमध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या कणकीमध्ये मीठ टाकायचं नाही. आपल्याला हळद घालून ही कणिक मळायची आहे आणि ही कणिक मळत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे आणि हे या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही कणिक मळायची आहे आणि हे कणकेचे 5 दिवे आपल्याला बनवायचे आहेत. आता त्यानंतर हे 5 दिवे बनवून झाल्यानंतर आपण या घरामध्ये कार्तिक अमावस्येला लक्ष्मी मातेची आणि गणेशाची पूजा केलेली असते. तर त्या ठिकाणी आपल्याला हा पहिला दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना आपल्याला या दिव्यामध्ये देशी गाईच्या तुपाचा वापर अवश्य करायचा आहे. ह्या दिवशी आपण लावलेल्या तुपाच्या दिव्यामुळं घरात धनाची आवक वाढू लागते आणि आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो. त्याचबरोबर आपला जो दुसरा दिवा आहे तर तो म्हणजे आपलं देवघर, हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. तर त्या ठिकाणी आपल्याला हा लावायचा आहे. हे ठिकाण म्हणजेच आपल्या घरातील सर्व सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. आता आपला हा तिसरा दिवा आपल्याला आपल्या घरातील, आपल्या अंगणातील तुळशी समोर आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या प्रत्येक हिंदू धर्मीय लोकांकडे ही तुळस असतेच आणि असायलाच हवी आणि या तुळशीसमोर आपल्याला हा देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. आणि या दिवशी आपण तुळशी मातेसमोर हा देशी गाईच्या तुपाचा दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आपल्याला या दिवशी तुपाचाच दिवा या तुळशीसमोर लावायचा आहे. आणि जरी तुपाचा तुम्ही लावू शकत नसाल तरी देखील तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि जरी मोहरीचं तेल नसेल तरी देखील तुम्ही साध्या कोणत्याही तेलाचा लावला तरी चालेल, परंतु तुम्हाला या दिवशी दिवा हा लावायचाच आहे. तर आता आपल्याला जो चौथा दिवा लावायचा आहे तर तो दिवा लावायचा आहे आपल्याला एका पिंपळाच्या झाडाखाली आणि या पिंपळाच्या झाडाखाली सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला सायंकाळच्या वेळेला हा मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि विशेष करून अमावस्येच्या रात्री आपण जर या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्याला अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात आणि हा विचार देखील आपण करणार नाही. अशा प्रकारे आपल्याकडे पैसा येऊ लागतो. त्याचबरोबर ज्यांना विवाह संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील यामुळे दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक अमावस्येला या पिंपळाच्या झाडाखाली अवश्य दिवा लावायचा आहे आणि हा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाखाली जर आपण दिवा लावला झाडाच्या मुळाशी तर भगवान
भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि हा दिवा लावत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपल्याला अवश्य जप करायचा आहे. आणि हा जप करत आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि तिथं देखील आपल्या काही इच्छा मनोकामना असतील किंवा कोणती संकट असतील, आजारपण असेल, गरिबी असेल, शत्रुपीडा असेल, तर ते सर्व दूर होऊन आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आता 5वं जे ठिकाण आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या दिवाळीच्या वेळेमध्ये तर आपल्याला या ठिकाणी हा दिवा लावणं गरजेचंच आहे. तर त्यासाठी आपल्याला याच दरवाजाच्या समोर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे तुपाचे 2 दिवे लावायचे आहेत. आपल्या मुख्य दरवाजातून आपण देवीला आमंत्रित करण्यासाठी असे 2 दिवे आपण मुख्य दरवाजावर लावायचे आहेत. जेणेकरून लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल. आणि यासाठीच आपल्याला हे पाचवा जो दिवा आहे, म्हणजेच आपल्याला 5वा म्हणजे 2 दिवे घ्यायचे आहेत. आणि हे 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत उंबरठ्याच्या बाजूला आपल्याला लावायचे आहेत. आणि हे दिवे लावल्यामुळं आपल्यावरती देवी माता लवकर प्रसन्न होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या छतावरती लावायचा आहे. असं म्हणतात की असा दिवा लावल्याने, असा उपाय केला, लक्ष्मी मातेची असीम कृपा आपल्यावर बरसते. आणि आपले हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की आयुष्यभर तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही काम कराल, त्यातून भरपूर पैसा येतो आणि तो कमी पडत नाही. आणि घरातून व्यर्थ कामासाठी पैसा देखील बाहेर जात नाही. आणि यासाठीच आपल्याला या दिवाळीमध्ये, या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि यामुळं आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होणार आहे. आणि आपल्या घरातील आजारपण, गरिबी, शत्रुपीडा, वशीकरण हे सर्व दूर होऊन आपल्याला जे हवे आहे, जी आपली इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्ण होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच लवकरच येणारे या दिवाळी सणाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत.